असं म्हणतात लहान लेकरांनी बाप्पाकडे मागितलेली कोणतीही गोष्ट बाप्पा खूप लवकर पूर्ण करतो. अशीच एक गोष्ट गौरवीने गेल्या वर्षी बाप्पाकडे मागितली, ती यावर्षी पूर्ण झाली. ती कोणती चला सांगते पुढं. हॅलो, कसे आहात सर्वजण? मस्त सकाळ झाली होती. इथे चहा शिजत होता, दुसरीकडे रुद्रांशचा खाऊ. चहा मी सर्वांना नेऊन दिला आणि आज होतं बाप्पाचं घरी स्वागत, त्यामुळे घरामध्ये खूप सारी तयारी करणं बाकी होतं. मी सगळी देव धुवायला घेतली कारण देव खूप काळी पडली होती. घरामध्ये पितांबरी नव्हती आणि मी पितांबरीचा वापर करत नाही कारण पितांबरी मला ॲलर्जी होते, त्यामुळे डोक्याचा वापर केला. घरामध्ये चिंच पडली होती, चिंचमध्ये 1 चम्मच मीठ टाकलं, पाणी टाकलं आणि चिंचने व्यवस्थित तांबे आणि पितळ्याची जी देवं आहेत सर्व मी धुवून घेतली. फक्त एक काम करायचं, जेव्हा पण आपण तांबे पितळ्याची देवं किंवा भांडे घासतो त्याला नंतर स्वच्छ साबणाने धुवून घ्यायचं, जेणेकरून पितळ्याची आणि तांब्याची भांडी किंवा देवं जी आहेत ती काळी पडणार नाही. ही चूक माझ्याकडून झाली होती, त्यामुळे मला डबल देवं धुवावी लागली. चिंच लावून धुतल्याने तुम्ही फरक बघू शकता, किती स्वच्छ आणि चांगले हे सर्व भांडे निघलेले आहेत. आज बाप्पा येणार होते, त्यामुळे इथे मला डेकोरेशन करायचं होतं, त्यामुळे समोरचा जो पण पसारा आहे तो सर्व मी काढून घेतला. या साडीपासून डेकोरेशन करणार होते, सासूबाई पण तिथेच थांबलेल्या होत्या. यानंतर आम्ही सर्व डेकोरेशन केलं, कळस वगैरे मांडला आणि हा झाला माझा फायनल लुक, जिथे गणपती बाप्पा विराजमान होणार होते. आता विषय राहिला गौरवीने मागितलेले विशचा. तर गौरवीने बाप्पाकडे मागितला होता त्याच्यासाठी खेळायला एक सुंदरसा आणि छानसा एक भाऊ, जो तिला गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने भेटला. ते दोघं खूप मस्त मज्जा करतात. आता तिला राखी बांधायला पण एक भाऊ झाला आणि तिथे एक साथीदार पण. मग गणपती बाप्पाचं इथे आम्ही आगमन करणार होतो. फौजींनाही कामाला लावलं होतं लायटिंगच्या. तर आजसाठी बस एवढंच.